अक्कलकोट तालुक्यात नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा कृतज्ञता मेळावा संपन्न झाला। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, हा विजय सोपा नव्हता। मोदी आले, योगी आले, अनेक मंत्री आले, तरीही माझा विजय झाला। केवळ तुमच्यामुळे हे शक्य झाले। सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार। सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रचाराची अतिशय चांगले नियोजन केले। आगामी निवडणुकीत अक्कलकोट मध्ये काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे हेच आमदार होणार असून सोलापूर जिल्हा भाजप मुक्त करणार असल्याचे सांगितले। तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली। आता त्यांचा आत्मविश्वास कमी झाला। याचा फायदा आपल्याला घ्यायचा, काम करायचं। कॉलर टाईट करा, बिंदास चला, बिंदास गावामध्ये जा, लोकांची कामं आणा। भाषणापर्यंत मी प्रत्येक गावात रोज नाही पोहोचू शकता, तिकडे काँग्रेसचा कार्यकर्ता पोहोचू शकतो, तिकडे शिवसेनेने मला खुन्नस काढलं त्या बॅलेट मध्ये। जिथे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेची हमी। दुकानोजीची माझ्यासोबत आणि कोरगुची, आता आपण आणि कोरगुची राष्ट्रवादी पण आपण तिघं मिळून या सोलापूरला प्रगती पथावर यायचंय। रोज एक काम माझ्यापाशी आलं। मी आज संध्याकाळी 6 वाजता कलेक्टर ऑफिस मध्ये मीटिंग घेतली। कलेक्टर साहेबांची आणि सगळ्या अधिकाऱ्यांची काम त्यांना ओळख करून द्यायला की ही आपली जवळची लोक आहेत, मी नाही आली तरी हे येतील त्यांची कामं करायला। फक्त माझं नाही, तुमचं पण ऐकायला पाहिजे आणि काम असेल तर उगाच दमदाटी नाही। लोकांची कामं घेऊन गेला तर तुमचं पण ऐकायला पाहिजे, तुमची कामं असतील तर ते पण ऐकायला पाहिजे। मी माझं नशीब समजते की मला अक्कलकोट तालुक्याचं पण काम करायला मिळतं। मी लास्ट पाहत होते अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिणने पण कमाल केली। मोहोळ मंगळवेढा तर केलीच, पण आता म्हेत्रे साहेब म्हणत होते की मला म्हेत्रे साहेब आले की टेन्शन दिसायचं त्यांच्या चेहऱ्यावर, आणि ते टेन्शन बघून मी पण टेन्शन मध्ये की साहेब पण टेन्शन मध्ये, पण कमाल केली आणि मनापासून तुमचे आभार मानते मी। एक सुंदर क्षण कधीच विसरू शकणार नाही। काउंटिंगच्या दिवशी पण मध्ये 4-5 राऊंड वर खाली होत होतं सगळ्याला। मला सवय फक्त शहर मध्ये असं होतं, आणि मग जशी 8वी 9वी 10वी राऊंड सुरू होते तसा लीड मिळतो, आणि त्यावेळेस प्रत्येक ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।